तर महाराष्ट्राच्या हितासाठी कुणी सोबत येत असेल तर स्वागतच, या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी ठाकरे कुटुंब तोडलं तेच आता जोडण्याची भाषा करतायत. ठाकरेंमधील वाद मिटत असतील तर त्यांना शुभेच्छा, असंही नितेश राणेंनी म्हटलंय. तर राज ठाकरे यांची शिवसेना सोडल्यानंतर राऊतांची गाडी जाळण्यात आलेली होती. त्यावेळेचे शकुनी मामा आता एकत्र येण्याबद्दल बोलतायत. ठाकरेंना तोडणारे म्हणजेच कुटुंब तोडणारे आता जोडण्याची भाषा करतायत, असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या युतीच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राऊतांची गाडी जाळण्यात आलेली होती आणि त्यावेळेचे शकुनी मामा आता एकत्र येण्याबद्दल बोलतायत, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे. आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढू. पण ज्यांनी ठाकरे कुटुंब त्यावेळी तोडलं ते आज जोडण्याची भाषा करतायत. उदाहरण आपल्याला माहिती असेल, तेव्हा राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतची गाडी राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी जाळली होती. तसंच अन्य लोक पण आहेत जे त्यावेळी शकुनी मामाच्या भूमिकेमध्ये होते, पण आज मोठे दोन्ही भावांनी किती एकत्र आलं पाहिजे एवढे लेक्चर देत बसतायत. आणि म्हणून त्यांचे वाद मिटत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा.